शिवसेनेचा निष्ठावान कार्यकर्त्यांचा गद्दाराविरुद्ध शिवसेनेची वज्रमुठ म्हणून इथं उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी आपण बघितलेला आहे। शिवसैनिकांचा एक महापूर, जेवढे शिवसैनिक आतमध्ये होते त्याही पेक्षा जवळपास माझ्या अंदाजाने तेवढेच आपण बघितले असेल आपल्या चॅनल मार्फत, आपण तर उद्या प्रकाशित करणारच आहेत। इथं महापूर होता, बसायला जागा नव्हती अक्षरशः। आणि हा निष्ठावान शिवसैनिक आहे। इथं बोललेला शिवसैनिक भाडोत्री नाहीये किंवा लाभार्थी नाहीये, तो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेवर प्रेम करणारा एक निष्ठावान शिवसैनिक आहे। परभणीची ओळख काय, जगात जर्मनी आणि देशात परभणी आपण म्हणतो। देशात जशी जर्मनी तशी जगात जर्मनी, तशी देशात परभणी। परभणीचं पाणीच काही और आहे, ते खवळलं की मग कोणाला आवरत नाही। भल्या भल्यांना आम्ही घरी पाठवलं, मी कोणाचं नाव घेणार नाही इथं। आणि तुम्ही जो आहेत, तुम्ही शिवसैनिकामुळे, शिवसेनेमुळे, माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना ही संघटना महाराष्ट्रामध्ये 1960 साली 66 साली स्थापन केली। आणि 66 नंतर आज तगायत हा शिवसेनेचा झंझावात, हे पहा प्रचंड वादळ। ही संघटना सत्तेसाठी कधीच जन्मलेली नाही, सत्ता ही संघटना प्राप्त करते निष्ठावान शिवसैनिकाच्या जोरावर। आणि म्हणून ठीक आहे, गेले ते संपले, आतापर्यंत परभणीचा इतिहास आहे। अनेक लोक आलेत परभणीमध्ये आणि त्यांनी काय केलं, पक्षांतर केलं। अनेक लोक आले आणि केले। माझ्या माहितीप्रमाणे 4 खासदार इथनं गेले, पुन्हा त्यांना गुलाल लागला नाही, गुलाल। बघूयात शिवसैनिकाच्या जोरावर या ठिकाणी परभणीमध्ये एक ऐतिहासिक, जिथून परभणीला शिवसेनेला स्थापना मिळाली, म्हणजे 1991 साली अशोक देशमुख साहेब हे पहिले खासदार म्हणून गेले। आणि पक्षाला धनुष्यबाण हे चिन्ह देणारा हा जिल्हा आहे, या जिल्ह्याची ओळख आहे महाराष्ट्रात। म्हणून हा जिल्हा आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, आदित्य साहेब ठाकरे आणि आमचे मराठवाड्यातले अंबादासजी दानवे, आमचे नेते, संपर्क नेते प्रदीप कुमारजी खोपडे, आमचे दोन्ही जिल्हा प्रमुख, आणि मी स्वतः सहसंपर्क प्रमुख जिंतूर विधानसभा मतदारसंघ, आणि माझ्या सोबत असलेले सेलूचे माजी तालुका प्रमुख काशीनाथराव भुमरे, आमचे तालुका प्रमुख रितेशजी पांडे, त्याच्यानंतर आमचे शहर प्रमुख अरविंदजी कटारे, हे सर्व आणि हे निष्ठावान। आणि हे आता इथून आम्ही एक ऊर्जा घेऊन भविष्यामध्ये हा भगवा परभणीवर कायम ठेवू। परभणीचा महापौर झालाय, परभणीचा आमदार आहे, पण 4 विधानसभा मतदारसंघात इथून पुढं पाथरी असू दे, गंगाखेड असू दे किंवा जिंतूर असू दे, जिंतूर तर उपेक्षित तालुका आहे, त्या तालुक्यातून मी प्रतिनिधित्व करतो। आणि मी 1995चा दिवाकर रावते साहेबाचा निष्ठावान पाईक शिवसैनिक आहे, त्यांनी मला घडवलंय। आदरणीय कैलासवासी प्रताप बांगर साहेबांच्या नेतृत्वाखाली मी भगवा हातात घेतलाय। आणि भविष्यामध्ये या जिल्ह्यातून एक नवीन ऊर्जा घेऊन महाराष्ट्रावर क्रांती होईल आणि महाराष्ट्र विधानसभेवर एक भगवा फडवेल, एवढी ग्वाही या शिवसेनेच्या वतीने देतो। तूर्त मला तुम्ही बोलण्याची संधी दिली, तुमच्या चॅनलचे धन्यवाद व्यक्त करून तूर्त थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। खासदार म्हणाले मी शिंदे गटात गेलो, विकासाच्या कार्यकर्ते आणि निधी नाही भेटला म्हणून गेले, काय सांगणार? नाही, हा निधी हा विषय नसतोच। आपल्याला विरोधी पक्षामध्ये खूप मोठा निधी नियोजन करून आणता येतो आपल्याला। हे पहा, लोकसभेचा 5 कोटी निधी हा अपुरा आहे, हे मी मान्य करतो। मी आदरणीय बंडू जाधव साहेबांचा आदर करणारा एक निष्ठावान शिवसैनिक आहे। त्यांची कारकीर्द परभणीतून सुरू झाली आणि माझी कारकीर्द जिंतूर मधून सुरू झाली। ते मला सिनियर आहेत, 1985चे शिवसैनिक, मी 95ला शिवसेनेत आलो। ते माझे अत्यंत चांगले मित्र आहेत। सुरुवातीपासून त्यांनी जो संघर्ष केला तो वाखाण, पण पक्ष जेव्हा अडचणीत असतो, जेव्हा पक्ष प्रमुख आणि पक्ष अडचणीत असतो आणि आसमानी सुलतानी पक्षावर संकट येते, त्यावेळेस आपण आपल्या निष्ठा व्यक्त करायच्या असतात। सत्ता येती जाती, शिवसेनेचा जन्म सत्तेसाठी कधी झाले नाही, संघर्षातून शिवसेना 80% समाजकारण आणि 20% राजकारण यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला आहे। आणि बंडू जाधव हे त्याच तालमीत बाळासाहेबांच्या तयार झालेले आहेत।
ठीक आहे, कोण काय करायचंय तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु इथं भविष्यामध्ये शिवसेनेचा मशालीचा खासदार राहील एवढीच ग्वाही या कार्यकर्त्यामार्फत देतो आणि तूर्त थांबतो.